लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. अनुसूचित जाती घटकांचा 410.30 कोटींचा निधी वळवला. मुंबईतल्या संघटनात्मक परिस्थितीचा आज राज ठाकरे आढावा घेणार. सकाळी 10 वाजता शिवतीर्थावरती बैठक. मिठी नदी गाळ उपसा गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे मुंबईत छापे. ईडी करूनही स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात. कंत्राटदार कंपनीशी संबंधितांचे ईडीने नोंदवले जबाब. मिठी नदी घोटाळा प्रकरणातील आरोपी जय जोशीला जामीन मंजूर. सत्र न्यायालयाकडून जय जोशीला जामीन. मिठी नदी घोटाळा प्रकरणामध्ये जय जोशीला आणि केतन कदमला अटक झाली होती. अवैध गौण खनिज उत्खननावरती असणारा ड्रोनचा वॉच. आता असणार ड्रोनचा वॉच. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय. अवैध उत्खनन थांबवण्यासाठी फायदा होणार. जगाला मोदी नको म्हणत सामनातनं टीका. जागतिक शिखर संमेलनाचे पंतप्रधान मोदींना आमंत्रण नसल्यामुळे सामनातनं मोदींवरती घणाघात. भारतासाठी ही धोक्याची घंटा असल्याचा सामनात उल्लेख. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर. जगातील सर्वात उंच चिनाब ब्रिजचं उद्घाटन करणार. तर भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे ब्रिज असलेल्या अंजी ब्रिजचंही मोदी उद्घाटन करणार. ऑपरेशन सिंदूरचं सरसंघचालक मोहन भागवतांकडनं कौतुक. सैन्याची क्षमता आणि वीरता सर्वांसमोर आली. भागवत यांचं वक्तव्य. तर दहशतवादाला पोचणं हे त्यांचं धोरण. भागवत यांचा पाकिस्तानवर निशाणा. छगन भुजबळांना परदेशात जाऊ देऊ नका, ते फरार होतील. ईडीचा पीएमएलए कोर्टामध्ये युक्तिवाद. महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये भुजबळांना दिलासा देऊ नये, ईडीची मागणी. ईडीच्या कार्यालयामध्ये आगीत भुजबळांचा पासपोर्ट फाटला. नव्या पासपोर्टसाठी छगन भुजबळांची पीएमएलए कोर्टात याचिका. 13 मेला ईडीकडनं भुजबळांना भिजलेला फाटलेला पासपोर्ट सुपूर्द. नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते चंद्रशेखर चिखले लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार. काल संध्याकाळी चंद्रशेखर चिखले यांनी फडणवीसांची सदिच्छा भेट घेतली. बीड जिल्ह्यामध्ये रखडलेल्या 17 सिंचन प्रकल्पाची मान्यता रद्द. प्रशासकीय मान्यतेसह निधी मंजूर होऊनही 3 वर्षांमध्ये प्रकल्पाचं काम सुरू न झाल्यामुळे मान्यता रद्द. बीड जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचं उपकेंद्र सुरू केलं जाणार. अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी घेतला उपकेंद्राचा आढावा. नरेंद्र पाटलांनी बोलून दाखवली ईडब्ल्यूएस आरक्षण गेल्याची खंत. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये प्रवेशाची आणखीन एक संधी मिळणार. 10 जूनपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करण्याची संधी. 4थी 11 जून आणि 5वी प्रवेश यादी 14 जूनला जाहीर होणार. राज्यामध्ये आरटीई अंतर्गत 2024-25 साठी 176 कोटी 92,29,000 रुपये मंजूर. 1ली ते 8वी पर्यंतच्या 4,79,435 विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणासाठी निधी. राज्य सरकारची एलएलबीची सीईटी आता महाराष्ट्रातच होणार. पुढल्या वर्षापासून परराज्यातली सीईटी केंद्र बंद करण्याचा निर्णय. सीईटीमध्ये बिहारचे 5 विद्यार्थी टॉप ठरल्यानंतर निर्णय. राज्य सीईटी सेलकडनं अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमात मोठे बदल. बदलानुसार अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी 3 ऐवजी 4 प्रवेशाच्या फेऱ्या आणि 1 फेरी वाढल्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना संधी मिळणार. मुंबई पालिकेच्या शाळांतल्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार शैक्षणिक साहित्य. इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी टॅबची सोय. पालिका आयुक्त भूषण गगराणींच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाचं नियोजन. मुंबईमध्ये प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच. 7.5 वर्षात 8 कोटींचा दंड वसूल. तरीही सर्रास वापर सुरू. गोव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल वस्तू संग्रहालय उभारण्यात येईल. महाराजांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि पुढच्या पिढ्यांसमोर मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साकार व्हावा, यासाठी गोवेकरांचा पुढाकार. फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेकडनं कसून तिकीट तपासणी मोहीम. मोहिमेमध्ये 43.54 कोटी रुपये वसूल. यामध्ये मुंबई उपनगरी विभागातल्या 11.71 कोटी रुपयांचा समावेश. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं यावेळचं पालखी प्रस्थान किमान 1.5 ते 2 तास उशिरा होणार. पालखीची दर गुरुवारची परंपरा कायम ठेवण्यासाठी बदल. 29 मे पासून थांबलेला मोसमी पाऊस 12 जूनपासून पुन्हा सक्रिय होण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज. या काळामध्ये बंगालच्या उपसागरात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता. 26 मेच्या मुसळधार पावसामध्ये अनेक नव्या ठिकाणी पाणी साचल्याची सरकारकडनं गंभीर दखल. नवीन ठिकाणी पाणी का तुंबलं याचा अहवाल सादर करण्याचे पालिका प्रशासनाला निर्देश.
खोपोलीच्या केपी वॉटरफॉल परिसरातल्या धबधब्यामध्ये 3 पर्यटक अडकले. पोलिसांच्या मदतीने तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश. तिघही जण मुंबईच्या गोरेगावातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी शहरामध्ये मुसळधार पाऊस. आठवडी बाजारातल्या दुकानात पाणी शिरलं आणि व्यापाऱ्यांवर पाण्यात बसून व्यवसाय करायची वेळ आली. नांदेडमध्ये हळद लागवडीला सुरुवात. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग.